ऍक्च्युली लफडा असं झालंय की गाडी आमच्याकडे एक आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत प्लेयर 5 आहेत टीमचे, जेडी, आदित्य, विजय आणि तिकडे आहे आमिर. 5 जण एक गाडी, तर अवघड आहे. तर बघू काय होते. गाईज माझा भाऊ आहे, शाळा शिकतोय, शिकू द्या. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब कर म्हणतो. लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. साखरपुडा म्हणशील नाही तर मग थोडीफार मजाक झाली. आदित्य चला होता त्या गाडीवर, पण आदित्यला उतरवलं. मग आम्ही गाडीची सोय केली. काही नाही, मेन म्हणजे झालंय असं, 2 गाड्या झाल्यात ऍडजस्ट. आणि चला 3 प्लेयर आपण बघू शकता. आणि आपण निघालोय मॅच साठी. एकदम डेंजर मॅच खेळायची. जिंकली हारली बॉम्ब मारायचं, नंतर येऊन वडापाव खायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र करा, तसं खाऊच. आमचे विलास पाटील स्पॉन्सर आजच्या गाडीचे. आज गाडी स्पॉन्सर केली विलास पाटील यांच्यामुळे आम्हाला तळेगाव साठी एक गाडी मिळाली, चांगली शाईन होंडा. तर थँक्यू पाटील. मग काय मित्रांनो, गाडी मिळाली विलास पाटील यांच्याकडून. आम्ही चाललो होतो तळेगावला, पण अचानक थोडंसं काम आलं. म्हणजे घरचा फोन आला, पेढे आणा बोलले. मग घेतले पेढे, घरी निघालो होतो. गेट लागलं. मग गेट लागल्यानंतर मग खालच्या साईडनं रस्ता होता आणि आम्ही काय लवकर पोहोचायचं म्हणतो. मग खालच्या साईडनं गाडी काढली आणि निघालो. इधर ब्लॉग अपनाच ब्लॉग हो जाएगा भैया. बड़े बड़े शहरों में गोइंग खतरों के खिलाड़ी देख क्या हमारा जेडी भी खतरों का खिलाड़ी बन गया. दिशाहीन गेंदबाजी कर रहा है. क्या हो रहा है भैया, ये भैया क्या हो रहा है इधर. गाइज कसं असतं ना, अशा अडचणी येत असतात. या अशा धूळ बोकी किती आहे, मच्छर होते. आणि हा ना भाऊ, जेडी सरजे एकदम डेंजर गाडी काढताना आपल्याला पाहायला मिळालाय. बघा, निघाली. ओ माय गॉड, ये जय सरजे. बस आता बसू द्या आम्हाला. बस झालं. गाईज फायनली आम्ही गाडी काढली. मग काय फायनली घरी गेलो, पेढे वगैरे दिलो. मग आपण तळेगावच्या रस्त्यानं निघालो आणि जवळपास आम्ही तळेगावमध्ये पोहोचलो. एकदम चांगला व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला आणि पाहतच राहिलो. मग व्ह्यू पाहिल्यानंतर मग तिथं काहीसे लोक मिळाले आणि खरं पाहिलं तर तळेगावचे लोक पण देखील चांगले होते आणि गेल्या माझा सन्मान देखील केले आणि मला बोलले, सर तुम्ही थोडंसं कॉमेंट्री करा या मॅचसाठी. मग नंतर मी थोडी कॉमेंट्री केली, लोकांचं मनोरंजन केलं आणि खूप लोक तिथे माझे फॅन झालेत. आणि बघू शकता माझी कॉमेंट्री ऐका. 61 धावांची गरज आहे आणि पाहिले गेले तर उमरीचा हा संघ 61 धावा पूर्णपणे काढेल का हे देखील पाहूया. कारण की एका साईडला आहे तळेगावचा हा संघ आणि दुसऱ्या साईडला आहे उमरीचा संघ. माफ करा, येताळा. तळेगाव येताळा थोडंसं अडवळ झालं. क्या बात कर रहे? विजयच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार मिळाला. इथे पाहिले गेले तर गोलंदाजावर थोडंसं प्रेशर. हो, यावेळेस कट केलाय, पण क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू टप्पा खाल्यानंतर फिरतोय आणि पुन्हा एकदा जातोय 4 धाव्यांसाठी. मिळतील त्या 4 धावा. आजचा रंग बदलू शकते, बदलते का हे देखील पाहूया. इथे पुन्हा एकदा बॅटची एज लागली आणि इथे पाहिलं गेलं तर चेंडूला अडवलं गेलं. धाव मिळाली पूर्णपणे 1 धाव. 13 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्या गेले आहेत. म्हणजेच पहिल्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. इथे एक डॉट बॉल. फाइनली जो टीम है हमारी हार गई है. आज नहीं तो कल हारना था और अभी हार गई है. गाइस फायनली आमची मॅच हारलेली आहे. आज नाही तर उद्या हारायचंच होतं, पण आता लई डेंजर हारलेली आहे. हारलेल्या टीमचं अभिनंदन. बढियांना हाय हॅलो गाइस. कॅप्टन पांडू पाटील. काय हरकत नाही पाटील, हार जीत होत असते, नाराज होऊ नका. पुढच्या मॅच मध्ये आपण जिंकू. तर गाईज आपला हे जो ब्लॉग आहे इथे संपतो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच.